एक खूप इंटरेस्टिंग बिझनेस कॉन्सेप्ट आहे, जे मी बिझनेस चालू केल्यावरच मला तो नीट कळला. मी तुम्हाला ट्राय करतो सांगायला. लेट्स से मी रेझर विकतो 100 दुकानांमध्ये आणि माझी एक स्वतःची फॅक्टरी आहे, जो एक माणूस चालवतो. मी या दुकानांमध्ये जातो आणि त्यांना सांगतो की दादा हा माझा रेझर आहे, तुम्ही विकायला. तो म्हणतो तुम्ही रेझर ठेवा, जेव्हा विकेल त्याच्यानंतर 30 दिवसानंतर मी तुम्हाला पैसे देईन. तर नाही विकणार तर मी तुम्हाला पैसे नाही देणार, तुम्हाला रेझर परत करेन. म्हणलं ठीक आहे, आमचे नवीन ब्रँड आहे तर तुम्ही असं करा. मग मी फॅक्टरीवाल्याकडे जातो, त्याला सांगतो की दादा मी 100 दुकानांमध्ये विकतोय, तुम्ही मला 2000 रेझर द्या. तो म्हणतो अच्छा मला ॲडव्हान्स पैसे द्या, कारण मला त्याच्यासाठी प्लास्टिक आणि मेटल आणि माझ्या लेबर चार्जेस लागतील, तर तुम्हाला पैसे द्या आणि मग मी तुला 30 दिवसानंतर रेझर देईन. आता माझे पैसे आधी मी पैसे देतो, मग तो रेझर माझ्याकडे येतो, मग मी त्या दुकानांमध्ये ठेवतो, मग तो कस्टमर त्याला येऊन विकत घेतो, त्याच्यानंतर मला ते पैसे मिळतात. ह्याला म्हणतात वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे इन्व्हेंटरी प्लस रिसिवेबल मायनस पेएबल, हे कॉन्सेप्च्युअल आहे. पण ब्रॉडली जर मला पैसे 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर परत येत आहेत विथ प्रॉफिट, तर त्याला वर्किंग कॅपिटल सायकल्स म्हणतात. आता तुम्ही मोठ्या कंपनीला बघा, लेट्स से कोलगेटला बघा. ओके, तर मी कोलगेटची टूथपेस्ट विकतोय. आता ती एकदम क्रेझी व्हॉल्यूम्समध्ये विकते. तर मी दुकानदाराकडे जातो आणि म्हणतो की माझ्याकडे कोलगेट आहे, तर तुला किती हवेत? तर तो म्हणतो मला 100 हवेत. म्हणलं तर आधी पैसे दे. मी पैसे आधी घेतो, ठीक आहे, आणि त्याला टूथपेस्ट मी 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 20 दिवसानंतर मी त्याला ते डिलिव्हर करतो, किंवा 2 दिवस नंतर मी डिलिव्हर करतो. मग मी फॅक्टरीवाल्याकडे जातो आणि त्याला म्हणतो की दादा मला ह्या 100 दुकानांसाठी मला 2000 टूथपेस्ट हवेत. तर तो मला टूथपेस्ट बनवून देतो. त्याच्या 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर मी त्याला पैसे वापस करतो. तर माझ्याकडे पैसे आधी येतात आणि मग 2-3 महिन्यानंतर मी त्याला परत पुढे पास ऑन करतो. ह्याला म्हणतात नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल सायकल, कारण ते पैसे माझ्याकडे असतात फॉर मी टू डिप्लॉय अँड मेक सम इंटरेस्ट ऑफ इट. तर सेम कॉस्ट आणि सेम प्राईस म्हणजे सेम प्रॉफिटेबिलिटी लेवल्सवर 2 टोटली डिफरंट बिझनेस मॉडेल्स, कारण वर्किंग कॅपिटल सायकल्स आर डिफरंट. जसे जसे ब्रँड मोठे होतात तसे तसे उद्योजकाचे किंवा त्या ब्रँडची जी लेव्हरेज असते, म्हणजे जी स्ट्रेंथ असते, कन्व्हर्टिंग पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल सायकल टू नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल सायकल इज व्हेरी क्लिअर. आता आम्ही थोडेसे बॉम्बे शेविंग कंपनीमध्ये आम्ही थोडे ॲडव्हान्सवर पेमेंट घेतो, आमचे क्रेडिट पिरियड थोडे थोडे मोठे झालेत. तर दिस इज अ व्हेरी, आता काही लोक हे ऐकून म्हणतील हे किती चुकीचं बिझनेस प्रॅक्टिस आहे. नाही, ऑल बिझनेस इज लाईक दिस. आधीच्याच एक्झाम्पलमध्ये पण जेव्हा दुकानदार म्हणतो की तुम्ही मला रेझर द्या, मी तुम्हाला 30 दिवसानंतर परत पैसे करेन, इट्स अ गुड बिझनेस प्रॅक्टिस बिकॉज इट कीप्स द ब्रँड ऑनेस्ट. Everyone should try to optimize for their working capital cycles. Very interesting. Jai Maharashtra, Jai Bharat.